नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। नेहमी तेच तेच खाऊन किंवा कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर आजची ही खास रेसिपी आहे। अगदी झटपट बनते आणि चवीला जबरदस्त लागते। चला तर बघूया कोणती रेसिपी आहे। तर त्यासाठी इथे मी एक मोठा स्टीलचा बाउल घेतलेला आहे व यामध्ये आता 1.5 वाटी तांदूळ ओतलेले आहेत। तर तांदूळ आपण इथे आपल्या आवडीप्रमाणे कोणताही वापरू शकतो। आता यानंतर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर यामध्ये आता थोडं पाणी ओतूया आणि 2 ते 3 वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। तर आता हे पाणी आपण काढून टाकूयात। तर आता नळाखाली 2 ते 3 वेळा मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आपण थोड्या वेळासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात। यानंतर मी इथे वांगी घेतलेली आहेत। तर जवळजवळ 7 ते 8 म्हणजे 8 वांगी आहेत आणि वांगी पहा अगदी छोटी छोटी घ्यायची, म्हणजे जशी आपण भरली वांगी करण्यासाठी वांगी घेतो ना, अगदी तशीच घ्यायची किंवा त्यापेक्षा छोटी घेतली तरीही चालेल। यामध्ये बिया सुद्धा जास्त नसतात। तर वांगी इथे स्वच्छ धुवून घ्यायची। आता यानंतर वांगी आपण चिरून घेऊयात। तर वांग्याचा देठाचा हा भाग थोडासा काढून टाकायचा, कारण कधी कधी वांग तिथं सुद्धा किडकं असू शकतं। यानंतर देठ सुद्धा आपण कापून टाकायचा किंवा देठासहित वांगी ठेवली तरीही चालेल। व यानंतर आता मी इथे 2 उभे काप मारणार आहेत। आपल्याला हवं तर आपण अर्धी वांगी चिरून मग त्याला काप मारून घेतले तरीही चालेल, पण आपल्याला इथे आता वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे, त्यामुळे असे उभे काप मारून घेतले। व वांग आतमध्ये किडकं आहे का पाहायचं, किडकं असेल तर तेवढाच भाग काढून टाकायचा व यानंतर वांगी पाण्यामध्ये टाकायची, म्हणजे काळी पडत नाहीत आणि वांग्यामध्ये पहा बिया सुद्धा जास्त नाहीत। आता सर्व वांगी मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत। एक वांग यामधलं किडकं होतं, तर आता इथे 7 वांगी राहिलेली आहेत। आता हे बाजूला ठेवूयात व आपण इथे मसाला बनवायला घेऊयात। तर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, तसेच अर्धी वाटी खोवलेलं खोबरं। आता यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं, म्हणजे बाइंडिंग छान होतं। आता बेसन आहे तर छोटा पाव चमचा हिंग, त्यासोबत 2 चमचे लाल तिखट व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं व सर्व साहित्य मिक्स करायचं। तर पाण्याचं प्रमाण इथे थोडंसं जास्त वापरायचं, कारण यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे। मसाला खूप घट्ट नाही बनवायचा, नाहीतर बेसनमुळे काय होतं ते जास्तच घट्ट होतं। त्यामुळे हे पहा अशा पद्धतीने ते मसाला बनवून घ्यायचा। आता हा मसाला आपण या वांग्यामध्ये भरून घेऊयात। हवं तर यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट सुद्धा घालू शकतो। तसेच तिखटाचे प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो। तर मसाला जितका भरता येईल तितका व्यवस्थित यामध्ये भरून घ्यायचा। तर हे पहा आता अशा पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेऊयात। तर आता ते सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि इतका मसाला शिल्लक राहिलेला आहे। तर मसाला थोडासा जास्तच बनवून घ्यायचा, म्हणजे नंतर कोणतंही वाटण करण्याची गरज भासत नाही। त्यानंतर इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। मुळाचा व देठाचा भाग काढून टाकलेला आहे व कांदा पहा आपल्याला असा इथे उभा उभा चिरून घ्यायचा आहे। मुळाचा भाग काढून टाकल्यामुळे कांदा अगदी सहज सुट्टा होतो। यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो सुद्धा घ्यायचा। तर आता याच्या बिया काढून टाकूया, कारण त्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात। तर टोमॅटो मी इथे बारीकच चिरून घेणार आहे। तो असाच या रेसिपीमध्ये खूप चांगला लागतो, किंवा आवडत असल्यास तर मोठा मोठा चिरून घेतला तरीही चालेल। यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घ्यायची, तर कोथिंबीर सुद्धा बारीक बारीक चिरायची। यानंतर पुदिन्याची पानं घेतलेली आहे। तर पुदिन्याची पानं थोडी मोठी आहेत, त्यामुळे मोठी मोठी ही थोडी कट करून घ्यायची। यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचं व यामध्ये आता 2 पळी म्हणजे 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेलाऐवजी आपण इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकतो। यानंतर जो कांदा आपण कट केला होता त्यामधला अर्धा कांदा मी आता इथे वापरलेला आहे। तर हा कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे व गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवायची, म्हणजे कांदा पटकन यामध्ये भाजला जाईल। यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची व यामध्ये छोटा 1 चमचा जिरे घालायचे, तसेच 2 दालचिनीचे तुकडे, 2 वेलची व 4 मिरी सुद्धा घालायच्या। त्यानंतर अर्धे अर्धे केलेले 4 काजू टाकलेले आहेत। तर काजू घालणं अगदी ऑप्शनल आहे। तर आता खडे मसाले चांगले भाजल्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता सुद्धा घालायचा।
तर चांगला तडतडेपर्यंत परतून घ्यायचा। यानंतर जो उरलेला कांदा आहे तो आता यामध्ये टाकायचा आणि कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा यामध्ये चांगला भाजून घ्यायचा। यानंतर मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो सुद्धा घालायचा। तर टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर व त्यासोबत पुदिन्याची पाने सुद्धा घालायची। तर पुदिना घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण आवडत असल्यास नक्कीच घाला। याने ही रेसिपी खूप टेस्टी बनते, मला खूप आवडतो म्हणून मी यामध्ये पुदिन्याची पाने टाकलेली आहे। आता हे थोडं परतून घेतल्यानंतर यामध्ये छोटा पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट व 1 चमचा बिर्याणी मसाला सुद्धा टाकायचा। आता हे सर्व साहित्य एकत्र चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा कमी। तसेच वांगी भरून जो मसाला शिल्लक राहिलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकायचा व थोडासा परतून घ्यायचा। सर्व मसाले भाजल्यामुळे अगदी टेस्टी होतात। आता यानंतर जी वांगी आपण मसाला भरून ठेवलेली होती ती सर्व वांगी यामध्ये ठेवायची व थोडी परतून घ्यायची, म्हणजे वांगी व घातलेला सर्व मसाला एकत्र चांगला मिक्स होतात व वांगी तेलामध्ये थोडी परतून घेतल्यामुळे म्हणजे भाजून घेतल्यामुळे अगदी टेस्टी होतात। आता यानंतर जे तांदूळ आपण स्वच्छ धुवून ठेवले होते ते यामध्ये ओतायचे। तर यामध्ये आपण अजून मीठ नाही घातले तर चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं व हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यामुळे घातलेले सर्व मसाले या तांदळामध्ये चांगले मिक्स होतात व तांदूळ सुद्धा या तेलामध्ये थोडासा भाजला जातो, त्यामुळे लवकर शिजतो आणि टेस्टी सुद्धा बनतो। तर आता इथे पहा, भांडं थोडंसं छोटं झालेलं आहे, म्हणजे अगदी कट टू कट झालेलं आहे। तर हे असं का वापरलेलं आहे मी तुम्हाला नंतर सांगेनच, तुम्ही मात्र भांडं थोडंसं मोठंच वापरा। आता तांदूळ यामध्ये चांगला मिक्स झालेला आहे। आता यामध्ये 1.5 वाटी तांदूळ आहे, तर इथे 3 वाटीच पाणी ओतायचं, त्यापेक्षा जास्त ओतायचं नाही। म्हणजे वांगी आहे तर पाणी एक्स्ट्रा घालायचं असं काही नाही, वांगी ही वाफेवर सुद्धा शिजतात, त्यामुळे यासाठी एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज लागत नाही। जर जास्त पाणी ओतलं तर भात मोकळा सुटसुटीत होणार नाही। आता यावरती झाकण ठेवायचं व हे भांडं आता आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे। तर हे पहा, माझ्याकडे ॲल्युमिनियमचा कुकर आहे, त्यामुळे मी डायरेक्ट यामध्ये फोडणी नाही घातलेलं, त्यासाठी मी स्टीलच्या भांड्यामध्ये फोडणी घालून मग हे भांडं मी या कुकरमध्ये ठेवत आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया मला कमेंट करून आवर्जून कळवा। पण जर तुमच्याकडे स्टीलचा कुकर असेल तर तुम्ही यामध्ये डायरेक्ट फोडणी घातली तरीही चालेल किंवा भांडं मोठं घेतलं तरीही चालेल। आता यावरती झाकण ठेवायचं व फक्त 2 ते 3च शिट्या करायच्या, जास्त शिट्या पण नाही करायच्या, कारण भात तर एका शिट्टीमध्ये सुद्धा तयार होतो। तर आता 2 शिट्या झालेल्या आहेत। आता हे भांडं कुकरमधून काढून घेऊयात आणि हे पहा, वाव, काय मस्त आपलं इथं वांगी भात तयार झालेला आहे, किंवा याला आपण वांगी बिर्याणी सुद्धा म्हणू शकतो। इतका मस्त घमघमाट सुटलेला आहे ना, खरंच अगदी कधी खाईन असं झालेलं आहे। आता यावरून मी पुन्हा थोडीशी कोथिंबीर व पुदिन्याची पाने सुद्धा टाकलेली आहेत आणि सर्वात आधी काय करायचं तर एका चमच्याने हा भात थोडासा हलवून घ्यायचा, म्हणजे अगदी हलक्या हाताने करायचं आहे हे काम, कारण वांगी सुद्धा शिजलेली आहेत, यामधली वाफ जाऊन भात अगदी मोकळा सुटसुटीत तयार होतो। तर हे पहा, खरंच खूप छान अशी ही वांगी बिर्याणी तयार झालेली आहे। आता हवं तर आपण हा भात दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतला तरीही चालेल, किंवा तुम्ही डायरेक्ट कुकरला शिजवून घेतला असाल तर खूपच छान। तर बघू शकताय इथे ही वांगी सुद्धा अगदी छान शिजलेली आहेत, खूपच अति शिजलेली सुद्धा नाही आहेत, अगदी परफेक्ट शिजलेली आहेत आणि भात सुद्धा पहा अगदी मस्त तयार झालेला आहे। तर मी आता इथे मोठ्या चमच्याने तुम्हाला दाखवते। तर हे पहा, भात अगदी मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे। आता यामधला थोडासा भात एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर इथे पहा, मी या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि खूप टेस्टी होतो, अगदी झटपट बनतो, घरातील साहित्यातच बनतो आणि खरंच खूप छान हा बेत आहे। जर कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा तेच खाऊन कंटाळला असेल ना, तर हा पर्याय अगदी मस्त आहे, तुम्ही एकदा नक्की करून पहा। या पद्धतीने तुम्ही जर एकदा बनवून खाल ना तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल। अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा
आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील.